नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे. राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि या निर्णयाची अधिकृत माहिती आपल्या राज्याचे दिव्यांग मंत्री अतुल सावे साहेब यांनी या ठिकाणी दिलेली आहे. अतुल सावे साहेब यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवरती एक महत्त्वपूर्ण बातमी दिलेली आहे, एक महत्त्वपूर्ण अपडेट दिलेली आहे. ती म्हणजे अशी की दिव्यांग बांधवांचे जीवनमान सुरक्षित व सक्षम करणे हाच या राज्य सरकारचा मुख्य उद्देश आहे आणि या उद्देशाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात येत आहे. यामध्ये बघा, यापूर्वी जेवढेही जे दिव्यांग बांधव होते त्यांना मासिक अनुदान हे नियमित स्वरूपामध्ये येत होते, परंतु जे कोणी तात्पुरते दिव्यांग प्रमाणधारक होते म्हणजे टेम्पररी UDID कार्ड असलेल्या सर्व लाभार्थ्यांना या ठिकाणी विशेष योजनेचा लाभ तांत्रिक कारणामुळे थांबवण्यात आला होता. आता मात्र वैध तात्पुरते प्रमाणपत्र असलेल्या सर्व लाभार्थ्यांना प्रमाणपत्राच्या वैधतेच्या कालावधीपर्यंत हे लाभ अविरत सुरू ठेवण्याचा निर्णय या ठिकाणी राज्य सरकारने घेतलेला आहे. म्हणजेच मित्रांनो, तुमच्याकडे UDID कार्ड जर असेल तर त्या UDID कार्डच्या माध्यमातून तुम्हाला आत्ता जे काही लिमिट तुमचं आहे किंवा जे काही व्हॅलिडिटी जोपर्यंत आहे त्या व्हॅलिडिटीपर्यंत तुम्हाला या ठिकाणी आता हे जे अनुदान दिलं जात होतं ते नियमित स्वरूपामध्ये मिळणार आहे. म्हणजे समजा जर तुमची 2029 किंवा 2030 पर्यंत जर तुमची वैधता असेल किंवा तुमचं UDID कार्ड हे व्हॅलिड असेल तर तुम्हाला या ठिकाणी आत्ता नियमित स्वरूपामध्ये तोपर्यंत हे हप्ते मिळणार आहेत. तर यामध्ये बघा, यामध्ये पहिला मुद्दा संजय गांधी निराधार अनुदान योजना जी असेल, या संजय गांधी निराधार योजनेच्या मध्ये जे लाभार्थी असेल त्यांना, श्रावणबाल सेवा राज्य निवृत्त वेतन योजनाचे लाभार्थी असतील तेच, त्याचबरोबर 18 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी कायमस्वरूपी प्रमाणपत्र न मिळणाऱ्या लहान बालकांनाही हा निर्णयाचा आधार असणारे, लाभ घेता येणारे अशा पद्धतीचा महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर आपल्या सर्वांना एक महत्त्वाची विनंती आहे की प्रमाणपत्राची मुदत संपण्यापूर्वी जिल्हा रुग्णालयात जाऊन सक्षम डॉक्टरांकडून मुदत वाढवून घ्यायची आहे, जेणेकरून ही योजना तुम्हाला नियमित स्वरूपामध्ये चालू राहणार आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयामध्ये राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय वैध टेम्पररी UDID कार्ड असलेल्या दिव्यांग बांधवांना, लाभार्थ्यांना शासकीय योजनांचे लाभ आता प्रमाणपत्राच्या वैधतेपर्यंत सुरू राहणार आहे. म्हणजे तुमची जी व्हॅलिडिटी असणार तोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी या योजनांचा लाभ मिळणार आहे. पुन्हा एकदा थोडक्यात सांगतोय, जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी आहेत, श्रावणबाल सेवा राज्य निवृत्त वेतनाचे जे लाभार्थी आहेत ते, व 18 वर्षाखालील तात्पुरते प्रमाणपत्र असलेले जे लहान मुलं आहेत त्यांना या ठिकाणी महत्त्वपूर्ण या निर्णयाचा लाभ घेता येणार आहे. ज्यांच्याकडे टेम्पररी UDID कार्ड आहे त्यांना आता सरसकट पद्धतीने मागच्यासारखंच नियमितप्रमाणे जे काही 2,500 रुपये येत होते आत्तासुद्धा तुम्हाला 2,500 रुपये येणार आहेत. पण कधीपर्यंत? जोपर्यंत तुमच्या UDID कार्डची जी काही व्हॅलिडिटी आहे किंवा जे ड्युरेशन आहे किंवा जो कालमर्यादा आहे, वैधता आहे, व्हॅलिडिटी विचारात घेऊनच तुम्हाला हे हप्ते मिळणार आहेत. परंतु मित्रांनो, राज्य सरकारने हा जो निर्णय घेतला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, मोठा आहे आणि या संदर्भात अधिकृत माहिती राज्याचे दिव्यांग मंत्री अतुल सावे साहेब यांनी त्यांच्या सोशल मीडियावरती अधिकृतपणे दिलेली आहे. त्यामुळे सरकारचं या ठिकाणी आपण धन्यवाद, आभार मानूया आणि दिव्यांग बांधवांच्या संदर्भात राज्य सरकारने, प्रशासनाने जो निर्णय घेतला होता तो अधिकृतपणे या ठिकाणी मागे घेतलेला आहे असं या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. त्यामुळे सरकारचा आपण या ठिकाणी आभार मानतोय. प्रत्येकाने कमेंट्स करायचे, कारण हा निर्णय आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.